हॅलो बाबा, आय एम सॉरी, मला लेट होईल जरा. तुम्ही सगळे जेवून घ्या, मी नसेल जेवायला. कौस्तुभने फोन कॉल उचलताच बाबांना सांगून टाकलं. काय रे कौस्तुभ, कॉल नाही का करायला येत तसा? मी कॉल केल्यावर हे सांगतोयस? घड्याळात पाहिलंस का किती वाजलेत? बाबा जरा चिडल्यासारखेच वाटत होते. आपण ऐकत आहात गुंतनी आहात रे फिरोनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये गुंतनी आहात रे फिरोनी भाग 11. हो सॉरी, विसरलो ना. तो मिचमिचला. बर चल ठेवतोय, पण जास्ती वेळ लावू नकोस, लवकर ये घरी. हो बाबा, तो म्हणाला आणि समोरून फोन कॉल कट झाला. कौस्तुभ मात्र पुन्हा तिथेच बाईकला टेकून उभा होता. काही क्षण तिथंच थांबून राहिला होता तो. लगेचच घरी जावं असं काही वाटत नव्हतं त्याला. अन मनातही आता मृण्मयी बद्दलचाच विचार चालू होता त्याचा. तिच्यासोबत घडलेल्या त्या गोष्टी थोड्याफार फरकाने त्याला नक्षत्राकडून ज्या कळल्या होत्या आणि त्याच गोष्टींचा विचार त्याच्या मनातून जायचं नाव काही घेत नव्हता. मृण्मयी सोबत लग्न झाल्यापासून घडत गेलेल्या गोष्टींवर शांतपणे विचार करत असताना आता त्याला तिचं मागं हात घेणं, अंग चोरणं, नाहीतर कधी कधी हात झटकणं हे पुन्हा पुन्हा आठवू लागलं होतं. आणि त्या सगळ्या वागण्याचा अर्थही त्याला आता कुठं कळत होता. मनाने हळव्या झालेल्या मृण्मयीला जेव्हा असे घाणेरडे स्पर्श केले गेले असतील, किती मानसिक यातना झाल्या असतील. अन असं असून कोणाला बोलू न शकणं तो त्रास तर वेगळाच. त्यामुळे ती इतकी हळवी का न व्हावी बिचारी. म्हणजे ती फक्त तेव्हा स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत होती. तिला स्वतःला सेफ ठेवायचंय एवढंच कळत होतं. आणि इतकी भीती तिला माझ्याबद्दल ही वाटावी हे माझंच दुर्दैव. अरे यार, अन मी तिला पहिल्याच रात्री किस करायचा प्रयत्न केला, तेही तिच्या मनाचा विचार न करता. मग म्हणूनच तर तिनं ते नख मारलं असावं. आणि मीच पुन्हा चिडलोही तर तिच्यावर. शिट, काय विचार केला असेल तिने. ते आठवताच त्याने ओशाळून चेहऱ्यावरून हात फिरवला. त्यालाच वाईट वाटत होतं. बाप रे, खूप पेशन्स लागणार आहेत मला तिला हँडल करताना. पण ती खरंच होईल ना नॉर्मल? मला जमेल ना हे सगळं? बाप रे, इट सीम्स व्हेरी डिफिकल्ट. तो सुस्कारा सोडत स्वतःशीच म्हणत होता. यावर तोच स्वतःला म्हणाला, जमवावं लागेल तुला कौस्तुभ, जमवावं लागेल. जर तिला हरवायचं नसेल तर तुला जमवावं लागेल. तसाही या सगळ्यात तिचा हा एकच दोष आहे की ती इतरांसारखी सशक्त नारी नाहीये. पण काही हरकत नाही, मी बनवेन ना तिला तसं. मी आहे ना मृण्मयी, मी बनवेन तुला या सगळ्यात फेस करणारी माझी झाशीची राणी. मृण्मयी, मी तुला इतकं प्रेम देईल ना, इतकं प्रेम देईल की तुलाही माझ्या प्रेमात नाही पाडलं तर नावाचा कौस्तुभ नाही मी. बस एक संधी दे यार. मला नाही माहीत मी कसं जमवणार आहे हे सगळं, कुठून आणणारे हे इतके कमालीचे पेशन्स, कारण तेच तर नाहीयेत ना माझ्यात. तुला पाहिल्यावर तुझ्याकडे आपोआपच खेचला जाणारा मी आता तुझ्यापासून जाणीवपूर्वक दूर राहायचं खूप खूप कठीण होणार आहे मला. माझं असूनही तुझं माझं नसणं हे किती वेदनादायी आहे, तुला कधी कळेल का? बट आता काय ऑप्शन आहे? एनिवे, पण तरीही हे सगळंच ट्राय करावं लागेल मला. नव्हे, मी ट्राय करणार फक्त तुझ्यासाठी. माझा प्रत्येक श्वास तुझ्यासाठी, माझी प्रत्येक हाक तुझ्यासाठी, हृदयाची हर स्पंदनं फक्त तुझ्यासाठी. पण कधीतरी ऐकशील का ग तू ती माझ्यासाठी? कौस्तुभ अस्वस्थतेचं मनात उठणारं वादळ शांत करण्याचा प्रयत्न करत होता. स्वतःला तयार करत होता तिला साथ देताना लागणाऱ्या पेशन्ससाठी. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. तरीही क्षणभर त्याला आठवलंच त्याचे मित्र कसे लग्न झाल्यावर आपल्या बायकांसोबत फिरायला गेले होते. तिथं त्यांचं एन्जॉय करणं, त्यांचं स्टेटस आणि त्यावरून ग्रुपमध्ये त्यांचं एकमेकांना चिडवणं, मस्ती आणि मजा. आणि हीच मजा मस्ती आपल्याला मात्र करता येणार नाहीये याचं त्याला अर्थातच वाईट वाटत होतं.
पण आता इलाज नव्हता. तसंही अजूनही तिनं त्याला ट्रिपला जाण्यासाठी होकार कुठं दिला होता. आणि ते आठवलं तसा तो एकदम उदास झाला. आणि ते आठवून अजूनही घरी जावं असं काही त्याला वाटत नव्हतं. कारण घरच्यांना काय सांगू शकणार होता तो यातलं. तो प्रश्नही अजूनही अधांतरीच होता. एवढ्यात त्याच्या मोबाईलचं नोटिफिकेशन वाजलं. त्यामुळे त्याचं लक्ष आपोआपच फोनकडे गेलं. वरती नेमका तिचा मेसेज फ्रेश झाला आणि तिचं एका पाठोपाठ असे लागोपाठ मेसेज पडू लागले. कौस्तुभ, कुठे आहात तुम्ही? माझ्यामुळे असे निघून गेला आहात का? प्लीज घरी या, प्लीज. आय एम सॉरी. आय फील गिल्टी की हे सगळं माझ्यामुळे होत आहे आणि मी सॉरी शिवाय काय बोलू मलाही कळत नाहीये. अनपेक्षितपणे तिचे एका पाठोपाठ येणारे मेसेज पाहून नाही म्हटलं तरी त्याला केवळ तिच्या मेसेजनेही थोडा वेळ बरं वाटलं. प्रेम नाही, निदान थोडं तरी काहीतरी वाटतंय यासाठी. आणि पुढच्या क्षणाला मी अजूनही आपण ट्रिपला जाऊया, मी तयार आहे, पण तुम्ही घरी या असं काहीही म्हणाली नाही पाहून त्याच्या मनात सल उमटली. त्याने वरूनच मेसेज पाहिलेले पण त्यावर रिप्लाय करणं टाळलं आणि मोबाईल पुन्हा खिशात सरकवला. मी जास्ती अपेक्षा ठेवतोय का तिच्याकडून? नाही, तू जास्तीच्या अपेक्षा नाही ठेवत आहेस तिच्याकडून. ते तर साहजिक आहे तुला असं वाटणं, पण तुझ्या अपेक्षा पूर्ण करायला ती पात्र नको का? तुला खूप वाटेल रे की समोरच्याने आपल्याला आनंद द्यावा, पण समोरची व्यक्ती जर का दुःखाच्या खाईत तुडुंब बुडाली असेल तर ती कशी काय आपल्याला आनंद देऊ शकेल? म्हणजे अपेक्षा ही त्याच्याकडून करायची असते जो ती पूर्ण करू शकतो. बी वाईज मॅन, कम ऑन, लेट्स गो. स्वतःला चीअर करत आपल्याच खांद्यावर थोपटून त्यानं त्याचं मनोबल वाढवलं आणि पुढच्या क्षणाला बाईकवर बसत त्याने बाईक स्टार्ट केली आणि एकदाची घराकडे कूच केली. आता जे काही आपल्या वाट्याला आलंय त्याला बस सामोरे जायचं हा विचार तो मनाशी पक्का करत होता. इकडं रात्रीची जेवणं झाली. मृण्मयीचं जेवण फार कमी झालेलं इकडं आल्यापासून. घरात सगळ्यांच्या म्हणजे आई आणि पर्णिकाच्या लक्षात तर आलंच होतं. शिवाय ती सतत कसल्याशा विचारात हरवलेली असायची हेही जाणवत होतं. मृण्मयी पर्णिकासोबत किचनमध्ये आवराआवरी करत होती आणि आताही तिचं कसल्याशा विचारात काम चाललेलं पाहून पर्णीनं तिला विचारलं, मृण्मयी, काय ग, इकडं करमतंय ना आपल्या घरी तुला? हो, करमतंय. तिच्या बोलण्यात ती सहजता नक्कीच नव्हती. ती हो तर म्हणाली होती पण तसं दिसत मात्र नक्कीच नव्हतं. नक्की का? काय ग, मला तर सतत कसल्याशा विचारात हरवलेली दिसतेस तू. घरची आठवण येते का तुला? आठवण येत असेल तर फोन कॉल करायचा, सिंपल. हो ते आहेच, पण नाही, असं काहीच नाहीये. खरं तर थोडा वेळ लागतोय मला इथं ॲडजस्ट व्हायला. हा अगं साहजिक आहे. मृण्मयी, तू नवीन आहेस या घरात आणि सुरुवातीला सगळ्यांनाच लगेच नाही जमत मिक्स व्हायला. वेळ लागतो कधी कधी, पण होशील तूही मिक्स. बोलत जा ग माझ्याशी. आई आणि कृती ही आहेतच की. हो, ती हसून म्हणाली. पण ते हसू अजूनही हरवल्यासारखंच होतं. बरं, पण बाकी सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. भाऊजी काय म्हणतायत? अरे हो, झालं का ग तुझं बॅग भरून? काय ग, उद्याची पहाटेचीच फ्लाईट आहे ना दिल्लीची? मनालीला जात आहे ना? हो, आता भरेन वर गेल्यावर, ती कशी बशी म्हणाली. काय, तू तुझी अजून बॅग भरली नाहीयेस? अरे देवा, मग इथे काय करते आहेस? झालंय इथलं सगळं. तू जा बरं, जाऊन तुझी आधी बॅग भर. उद्या पहाटे निघावे लागेल, कळतंय का? अहो मी भरेन वर गेल्यावर. एवढी उद्यासाठीची भाजी तर नीट करते हातातली. अगं ती राहू दे, मी करते. तसंही केतनना वेळ लागणार आहे आज. ते येईपर्यंत मी करेन ही भाजी नीट. जातो, पुन्हा भाऊजी आले तर रागावतील तुलाच बॅग भरली नाही म्हणून, पर्णी हसून म्हणाली. बरं, हो. तोंड बारीक करत ती तिथंच थोडी घुटमळली. हा ग, जा ना. आणि काय ग, इतका वेळ झालं कुठं गेलेत भाऊजी? आता आले ना की चांगली ओरड त्यांना. पर्णीच्या मनमोकळ्या हसत बोलण्यावर आता कुठेतरी तीही हसली, पण तिलाच माहिती होतं
ती काही असं काही करू शकणार नव्हती. ओके, गुड नाईट ताई. गुड नाईट. पर्णिकाने म्हणताच मृण्मयी वर जायला निघाली. याच विचारांच्या द्वंद्वात ती बेडरूममध्ये अलगद पावले टाकत निघालेली की घरातले सगळेच जण सारखे सारखे आठवण करून देत होते उद्या ट्रिपला जावं लागणार आहे याची. ना तिनं तिची बॅग अजून भरलेली, ना तसं काही कौस्तुभला तिनं सांगितलेलं. आणि असं असताना तिच्या मनात मात्र कौस्तुभ सोबत असं एकटंच जाण्याविषयी प्रचंड भीती वाटत होती. तिचं मन तिला काही करून परवानगी देत नव्हतं की त्याच्यासोबत असं जावं. आणि याच विचित्र द्विधेत अडकलेल्या मृण्मयीला कोणताच निर्णय घेता येत नव्हता. ती विचारातच बेडरूममध्ये पोहोचली आणि बेडवरचा एक कोपरा पकडून बसली. तिला बस त्या एकाच भीतीने भारून टाकलेलं की त्याच्यासोबत जायचं तर कसं, आणि जर का आपण घरच्यांसाठी आणि त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत जायला तयार झालो तर तिथं गेल्यावर काय काय होऊ शकतं याची कल्पना 1-2 वेळा अतिशय भेसूर प्रकारे तिला तिच्याच मनाने दाखवून दिलेली. इथे प्रश्न विश्वासाचा नव्हता. प्रश्न होता तिच्या समोर नेहमी आलेल्या भडक सत्याचा, पुरुषांच्या विचारसरणीचा, पुरुषी हक्काचा आणि त्यांच्या बलाढ्य शक्तीसमोर नेहमीच स्त्रीच्या हरण्याचा. तिची ही भीती तिच्यावर इतकी हावी झाली होती की तिला जाण्याचा एक विचार केला जरी तरी दुसऱ्या क्षणाला तो जाण्याचा विचारही सहन होत नव्हता. त्यात अजूनही कौस्तुभचा पत्ता नव्हता. त्याला यायला वेळ लागत होता आणि आता तर घड्याळात 10:30 होत आलेले. ते पाहून तिला आणखीन वेगळी भीती मनात चमकून गेली. इतका का वेळ लागत आहे त्यांना? कुठं गेलेत नेमके? असली कसली मीटिंग आहे का? मी नाही ऐकत तर ते वेगळाच मार्ग अवलंबतील, नाहीतर कोणा इतर मुलीच्या नादाला तर. हो, करू शकतात ते असं. मी असं वागत असल्यावर करू शकतातच ते असं. शेवटी तेच तर महत्वाचं असतं मुलांना. बापरे, हा विचार तर मी केलाच नाही. ते जर त्यांची गोष्ट माझ्याकडून मनवण्यासाठी ड्रिंक तर करून येणार नाहीत ना आज? नाही नाही नाही, ते असे नसावेत. मृण्मयी मनातल्या भीतीला खोटं ठरवण्यात हरवली होती. एवढ्यात लोटलेलं डोअर उघडलं गेलं. दारात कौस्तुभ उभा होता. तिचं आपोआपच दरवाजाकडे लक्ष गेलेलं आणि कौस्तुभला पाहून तिनं नजर चुकवली. त्याचे डोळे लालभडक दिसत होते. तिला क्षणभरासाठी भलतंच वाटून गेलं. तो आत आला ते डोअर लावून. त्याची पावले तिच्याकडे येत होती आणि तशी ती घाबरून उठून जागेवरच गोठल्यासारखी उभी राहिली. आजचा पार्ट इथंच संपलाय. मृण्मयीची भीती खरी ठरणार आहे का? बघूया पुढच्या भागामध्ये काय होतंय. त्यासाठी ऐकत रहा गुंतन्या आतूर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.